तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नव्या अशा ब्लॉगमध्ये. तर आता मी चाललोय कोकणामध्ये. आता मी घरी आहे. आता जस्ट मी आंघोळ बिंघोळ करून असं टापटीप झालोय. तर आतमध्ये बघा अशी डबल लेअरचे मी हे घालून जातोय, स्वेटशर्ट आणि काय म्हणतात हुडी, कारण थंडी खूप आहे. आम्ही तामिनी घाटाच्या तिकडनं जाणार, तर खूप काही शूट करणं. माझ्या डोळ्यात अजूनही झोप दिसते बघा. तर खूप मज्जा येणार आहे. आता मी जातो यशकडे, यशला पिकअप करतो. यशकडून कार्तिककडे जाणार आम्ही. नंतर बघू काय होते. तर हा व्लॉग जरा मोठा होईल अशीच आशा करतो. मी भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो, आता मी कार्तिकच्या घरी आलोय. आता यशला घेतलंय, पण कार्तिक त्यांनी अजून लय वेळा यश फोन दाखव रे, किती वाजले. आता मी किती वाजता निघालोय तुम्हाला सांगतो. यांनी 4 वाजता बोलवलं होतं, पण किती वाजता येत आहे? 4:18 झाले. आता 4:18 झालेत बघा. पण अजून ते आले नाहीत. आता ते येतील, मग त्याच्यानंतर आम्ही नारळ बिरळ फोडून मस्त निघतो. आणलं का पण? त्यांनी घेतले वाटतंय, बोलत होते ना. मग नारळ वेळ फोडून मग तामिनी घाटात जायचंय. तामिनी घाटातला जो व्ह्यू दिसला, आता त्यात अंधार आहे. आम्ही जाऊच तर मला वाटतं अंधार कमी होईल, तरी बघू. तिथं पण मज्जा येईल आणि हा व्लॉग 1 नंबर होईल. म्हणजे प्रयत्न करेन, खूप काही दाखवायचे आम्हाला. हा बघा कसला भारी दिसतोय. हा सांगा मित्रांनो कमेंट मध्ये कोण भारी दिसतंय. यश घडी मला. आता यशची घडी जरा मी घालतो. हा आमचा लुक आहे. मी बघा असं आतमध्ये हे जे घातलंय ना, त्याच्यामुळे थंडी नाही वाजत म्हणून डबल घातलंय. त्या एकाच बॅग मध्ये आम्ही सगळं सामान बसवलंय. आणि ही टोपी घालतोय मी, पण खूप भंगार दिसतोय मी. हे बघा यश, ज्या पण पोरी त्यांनी लवकर यायला मेसेज करा कमेंट मध्ये, त्याची आयडी टाकतो. आजकाल चॉकलेट झालंय. आता बघू कार्तिक भाऊ ते आल्याच्या नंतर परत तुम्हाला दाखवतो. आता बघा आले आदित्य भाऊ आले. कार्तिक भाऊ स्वतः आम्हाला बोलतात 3 वाजता फोन करून यांनी उठवलंय. आणि स्वतः बघा किती वाजले. कार्तिक किती वाजले आता? सगळे खूप खुश आहेत. ब्रेकअप झालंय कार यश. काय लॉक काय 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 याचं नाव काय रे? कोण ना धक्का. आता मी निघतो इथून. जरा नारायण तू काय बोलला होता नारायण? राहू द्या, आम्ही बघू काहीतरी. देवाच्या पाया बिया पडून जाऊ, काय होत नाही. आता मस्त आम्ही जाणार आहे तामिनी घाट. मस्त लागणार. कधी मी तामिनी घाटाच्या तिकडे गेलो ना, फर्स्ट टाइम जाणार, मग मज्जा येणार आहे. कसं वाटतंय भाऊ आपली ट्रिप? आम्ही ऐकलं की तामिनी घाटामध्ये भूत आहेत. आता भूतांची भेट घ्यायला जाणार आहे आम्ही. कोकणात चकवा लागतो. कोकणात चकू लागतो. कोकणची माणसं साधी भोळी. खरं काय ते नारळाचं असते. 10 वेळा कस ठिकाणी फिर बाबा आम्हाला चकवा बिकवा काय नाही लागत. आता आमची ट्रिप सक्सेसफुल होती, हीच मोठी गोष्ट आहे. आता पोहोचेपर्यंत बघू, भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो जस्ट आता आम्ही शांत बस ना 2 मिनिटं. 2 मिनिटं शांत बस. तर आता आम्ही आलोय इकडं नवलेच्या इथं. तो लोखंडे भाऊ येतोय म्हणून त्याची वाट बघते. आता आम्ही असे 6 जण चाललोय. हे बघा, हे समोर हे दोघं 2 व्हीलरवर. म्हणजे आता हे पण ट्रिप्स होणार आहेत, आम्ही पण ट्रिप्स होणार आहेत. जराशी भीती पण वाटते, कारण पोलिसाचा विषय. बाकी लायसन बिसन सगळे आपल्याकडे, पण तरी आता गाडी 4 व्हीलर ठरली होती, पण नाही झाला विषय. काही किती बडबड करता रे तुमच्या आयुष्या गावात. शांत बसून जाऊ की रे. शिव्या देतो. काय माहिती गाडीचा. चालतंय, येतो मी. तर आता जस्ट आम्ही चाय नाश्ता केला. आता मी इथनं निघतोय. इकडे घातलं का? हे इथं ट्रिप्सी, इथं पण ट्रिप्सी. आता इथून निघू. पण लेट खूप झालाय आम्हाला. पण बघू. कार्तिक भाऊ बघा कसले चॉकलेट दिसत आहेत. येते का कार्तिक तर ओळखू पण येणार आहे. पण चला निघतो. बाकी तामिनी घाटाचा मी तुम्हाला दाखवतो. तर आता पेट्रोल भरतोय आम्ही. फुल टाकायचं डायरेक्ट 500 टाकलं का तुम्ही? मी पण 2 गाड्या फुल झाल्यात. आता थांबा, इथं पेमेंट करतो मग हे करतो. मित्रांनो आता सध्या आम्ही थोड्याफार रस्त्यावर आलोय. आता आम्ही कुठे त्या मुळशीच्या रोडला लागणार त्या साईडला थांबलोय. आता इथून डायरेक्ट गाणे बिणे लावून, जरा यश भाऊ आता साऊंड काढलाय. मस्त गाणे बिणे लावतो. एडेचाळी करत आम्ही जाणार आहे. फुल मज्जा येणार आहे. यांची पण काहीतरी एडेचाळी झाले. शॉर्ट संतोष जीवला की जीवा. मित्रांनो आता आम्ही एका जागी थांबलोय, कारण खूप गारटलोय आम्ही. हे बघू शकता तुम्ही. सगळे बसलेत. आता 2-3दा गाडी पडली, म्हणजे इथं पडली, कारण या भाऊला वात आलता. काय आलता? अरे भाऊ इकडे रे, इकडे नाहीये. हे दिसायला लागलो क्रिमिनल. या मित्रांनो शेकाशी लागली एवढं. शेकोटी करायला खूप भारी वाटते, कारण खूप थंडीमध्ये लयच गार. मित्रांनो आता बघितलं मी, आता उजेड व्हायला लागला इतक्या वेळ. तर मित्रांनो मी आता जस्ट बघितलं, इतक्या वेळ अंधार होता, पण आता तुम्ही बघू शकता सनसेट. काय रे, सनसेटच म्हणतात का? हो, सनसेट. हा, आता सनसेट होणार वाटतंय. नंतर मी पण सेट होणार. नको काही बोलायलाच नको.
काही गोष्टी अशा असतात जे बोललेले मॅटर होऊ शकतो. हे कुठं आवाज आला? पादला रे पादला. आदित्य भाऊ आद्या पाद्या ठुसकन पाद्या. हा रे आता खरंच आता हे लय भारी मजा येईन आता. आता झालं हायलाईट भेटली हायलाईट. पोरीत पटत नाहीत तुला. कसला अरे थंडीतनं एवढं गारटलंय ना खालून पादला 60 किलोमीटर गाडी वेटर 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 बघा. मग कोण काय आपला माणूस आहे. धरे आई शपथ चालू आहे का? राहू दे हे मी कट कर. अरे त्यात काय घरी दाखव. मी शपथ हे टाकन फक्त सी. हे आपलं टाकलं कसलं काय वाटतं. तर मित्रांनो आता मी शेकोटी केली. आता आम्ही निघतोय. अजून पण धुकं आणि थंडी फार आहे पण तरी पण आम्ही निघतोय. मागचं डोंगर अरे सगळे 2,000 काढणार होते ना तेव्हा ठरलेलं ते. पण आपण काय रे त्याच्या खाली काय भारी सीन मित्रांनो. खूप मजा येते. आता डायरेक्ट आम्हाला तामिनी घाट लागणार आहे. पुढे डायरेक्ट तामिनी आहे ना आता. आता डायरेक्ट तामिनी घाटात मधलं शूट भेटू. इथे बघ तिकडे पाणी आहे का समुद्र आहे ते नंतर कर बाबा. ते पाणी आहे का समुद्र काही माहित नाही मित्रांनो. बघू इकडे माझ्याकडे दाखव, मला बघू देत थोडं ते नाही. मित्रांनो हे बघा किती भारी. अहिलं खरंच रे लय भारी दिसतंय राव. मोठं झाल्यावर कसलं भारी दिसत बिचारे रे गारटलंय ते. अहिलं लय क्यूट दिसतंय लय. ओ सुकन्या मुनाई. हे तसं नको पकडू. काय गोड आहे चला ना घेऊन त्याला. तिकडे गेली जवळ जरा. त्याला घ्या ना. मित्रांनो हे बघा आमची काय हालत झाली. केसाची तर पक्की वाट लागली. असं आम्ही थांबत चाललोय. आता एका जागी थांबलो. आता जरा ऊन बिन पडल्या म्हणून जरा भारी वाटतंय. पहिलं ऊन तर काही दिसेल पण गरम वाटतंय आता. हवा भारी सनसेट झालाय ना असली भारी वाटतंय ना. अहिलं आपले चेहरे पण भारी दिसायला लागले तरी घरता केस विस. जास्त करे फ्लो आला चेहऱ्यावरती ग्लो. तरक्की आहे फास्ट कारण काम नाही स्लो. तुम्ही नाही आले म्हणून आमची काय रे तुम्हाला काय वाटलं तुम्ही नाही आले म्हणून आमची ट्रिप कॅन्सल होईल. असं काय करत नाही. आईला लय क्वालिटी निघलं सागरे. हो घे. गावात रे. मित्रांनो हा मित्रांनो हा ब्लॉग तर येणारच आहे. सोबत शॉर्ट ब्लॉग पण येणार आहे आणि असली काहीतरी क्लिप बघायला भेटेल ते पण हाय क्वालिटी मध्ये. तर तुम्ही तयार राहा हा ब्लॉग बघण्यासाठी कारण खूप डेंजर गोष्टी आम्ही रेकॉर्ड केल्यात आणि रील पण येणार आहेत. कार्ताचा केक असला दिसतो बघ ना आमच्या दोघांना. कार्ताचा उठून दिसतो रे पण माझ्यापेक्षा थोडं बारीक आहे ना ते म्हणजे. तू पण काढ आता यशा आधी असं आमच्या मानेवर तुझा भाऊ वाटणं सोबत. हे बघ हे. तर मित्रांनो आता आम्ही आलोय माकडं बघायला. माकड हे माकड माकड. कुठे गेली माकड? दगडा नका मारू. गाड्या बघा हे बघा माकड बघा. काढून आणते. काय क्वालिटी. हे बघा माकड. क्वालिटी इन क्वांटिटी. पहिला अरे हे माकड एकच शिव्या पण नाही रे भारी माकडे दिसले. हे बघा आता आम्ही इथे मित्रांनो. अजून तामिनी घाटात तिकडे पण एक माकड आहे. वाजता क्रॉस करून चला मित्रांनो आता निघतो आम्ही. लय उशीर झाले. एक बस बघा चला तिथं बघा ती. एक कार्तिक काय करतोय तिथं साईडला. तर मित्रांनो आता मी पोहोचलोय दिवेघरच्या तिथं. आता सध्या इथं आम्ही इथे एका डॅम पाशी आहे. अजून बरंच बाकी आहे. तर रूम बीम शोधायची आम्हाला. सध्या मी मासे बघतोय कसे पकडायचे विचार करतोय. साईड लावा. तुम्ही आता कुठं म्हणजे तुम्ही तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही रूमवर आलोय. आता जरा आम्ही रूम घेतली एक भेटली आम्हाला 1500 पर्यंत रूम भेटून जाईल तुम्हाला जर तुम्ही येत असाल तर.
मी तो कॉन्टॅक्ट नंबर पण मी देऊन टाकत, कमेंट करा. आता या बीच आम्ही सगळे कपडे चेंज केलेत. कपडे म्हणजे काहीच नाही, अजून ते शॉर्ट बीच घालायचे, त्याच्यानंतर आम्ही बीचवर जातो. आता इथं काहीतरी जेवण बिवण करणार, जेवण सांगितले मला आता तिकडे मिळतो. तर आता आम्ही जेवायला आलो इथं. सगळे चेंज करून आले तूच राहिला राव. ही गाडी बघितली आपण कितीला होतं काय आणलं झोपच वाटली. इथं खूप जण आहेत, त्याच्यामुळे मला लय वॉकआउट वाटतंय, त्याच्यामुळे मी काय बोलत नाहीये. नंतर मी तुम्हाला बोलतो. सध्या खूप जास्तच पब्लिक आहे, त्याच्यामुळे जरा शांत बसतोय मी. पण काही विषय नाही, तुम्हाला खूप काही बघायला. बीचला कधी जाणार कार्तिक आपण? जेवण झालं काय काय कोण ते घालून जायचं. कुठले चड्डे? हे फोन घेतो तर हे बघा मित्रांनो, आता जेवण आलेले आहे. थांब ना हे मित्रांनो, सध्या आम्ही फुल शॉर्ट बीट चड्ड्या बिड्ड्या सगळ्या घातलेले आहेत. हे बघा चायला त्याच्या आईला. हे बघा चड्डीवर, हा चड्डीवर कार्तिक भाऊ. मित्रांनो, तर आम्ही आता चाललो डायरेक्ट बीचवर. हे बघा ही माग ही पण येते, ते आम्ही पण चाललोय. तुम्हाला डायरेक्ट बीचवर भेटू, चला. तर मित्रांनो, आम्ही बीचवर तर जातोय, पण आम्हाला बीचवर जायचा रस्ताच माहिती नाही. तर आता जातोय आम्ही असलं गाडीच्या मागे कोणाची तरी, बघू आता रस्ता भेटतोय का नाही. पुण्यातली गाडी पुण्यातले तर नाही, आपण पण पुण्यामधलेच आहे, काहीच विषय नाही. इथं दुसरं साईड करायची कुठे आहे तिथे, तर दाखवतो तुम्हाला पुढे गेलो. पुढे चालल्यात बीचवर मित्रांनो. तर आता आपण आलोय, तर आता आपण आपली गाडी पार्क करू. आता आपली सगळी पोरं जमा झाल्यात. भेटे केव सागर भाऊ पण आहे. तर आपण आता एन्जॉय करणार नुसता राडा. तुम्ही फक्त लास्ट पर्यंत बघत राहा. बॉडी गार्ड अरे आता आपल्याला मित्रांनो बघू शकता, आता आम्ही समुद्रापाशी आल्यावर राईड करायला. इथं बघा आम्हाला ही राईड करायची बघा मित्र. कार्तिक भाऊ, कुठली राईड करायची? कळालं झालं, सगळंच करू वाटतंय भाऊ. सगळेच करायचे का? पाणी कुठे खाली? हे काय एक नवीन दोन हे आला ना तर बघा, आता आम्ही आलेलो आहोत बीचवर. बीचचा फुल राडा कार्तिक भाऊ बघा कसा बसलाय. कार्तिक भाऊ चुब्या याच्या लोकांनी तिकडे थांबल्यात. तुम्हाला पण अशी मज्जा करायची असेल तर दिवेकरला नक्की या. मोबाईल गाडी नको का? नको मित्रांनो, हे बघा आमची इथं काय येडे चाळे चालू आहेत. म्हणजे अजून राईड करायला जायचं होतं आम्हाला, पण राईड सध्या बंद केले. 3च्या नंतर परत चालू होणार आहेत. तोपर्यंत बघा इथं काय चालू आहे. हे काय आहे? हे तर उठलेलंच आहे की आद्या हे बघ, असे पाय द्यायचे. हे आता जाणवते का तुला काही? हो. नाही ते कार्तिक भाऊ मज्जा येते का? आता तू काय लागलं कार्तिकची केसरी चमकायला, कार्तिक फॉरेनर दिसायला लागले. हा इकडे बघ कार्तिक. जे पण काय बोलला काही कळलं नाही, पण समजून घ्या. तर मित्रांनो, आता मी यांना बनवलंय जसं बनवलं पाहिजे. इकडे बघा यश इकडे बघ, कसं वाटतंय? अरे आता कसं वाटतंय?
काय झालं जाग उठा शेतान. ते दोघं इकडे बघा. तर मित्रांनो आमचं असं काहीतरी चालत आहे, काही ना काहीतरी करणं तुम्ही बघत राहा. अरे छाती बॉल तोडला होता. शुभ्यात सांगणारे कार द्या. अरे फोटो अरे सोडणार तुमच्या चला टुपकी मारून येणार नाही. चला त्याच्या टुपकी मारून ये सगळे. चला तो गणपती बाप्पा मोरया. पहिलं कसं हळू लागतं. तर मित्रांनो आता आम्ही निघालो इथून. फुल घशामध्ये पाणी बिनी गेले माझ्या. बाकी काही विषय नाही. हे बघा आपली मंडळी चालली. फुल आम्ही रील बिल इकडे शूट केलेत. आता त्याच्या गाडीलाच आहे. आता इथनं आम्ही निघतो. मग डायरेक्ट तुम्हाला आता रूमवर भेटेल. आता जरा फ्रेश बिश होऊन आता बीचवर डायरेक्ट उद्या सकाळी येणार. चला. तर मित्रांनो आपण आत्ताच बीचवर आलोय. फ्रेश वगैरे झालोय. तर आता खूप कंटाळा आलाय. तर ते सगळे फ्रेश वगैरे झालेत. तर आता चहा वगैरे प्यायला जाऊ आपण. आणि आतमध्ये कोण आहे बघू थांबा जरा. कुठे गेलं रे दाद्या? बंद करून. जसं की भावांनो माझा भाऊ सांगा तसं आम्ही बसलोय. माझं काय झालं एक तर ते समुद्राचं पाणी गेलं मग घसा माझा खो करतोय. मला बोलायला पण जमाय नाही. पण आता मी चहा प्यायला जातोय. जरा फ्रेश होतो. सकाळी लवकर उठल्यामुळे जरा झोपीची पण वाट लागली होती आमच्या. पण काय विषय नाही. झोपीची वाट लागते म्हणून इतके भारी ऍडव्हेंचर होतात. तर आता चहा प्यायचाय. ते आदित्य भाऊंतर्फे. हे कोणाचा हा सगळ्यांनी सगळ्यांना चहा पिऊ घालू आपण. चला चला चहा पिताना भेटू तुम्हाला. मित्रांनो आता आम्ही निघालोय. केसाची पण पक्की वाट लागली आमच्या. आता आम्ही चहा पितो. जरा फ्रेश होतो. कारण बीचवर फुल थंडीमध्ये होतो. आता जरा झोपी जरा फ्रेश होतो. चहा पिल्यावर म्हणजे कसं फ्रेश होत असते. बरोबर नाही? एकदम बरोबर. लय थकलोय आता आम्ही. असलं एन्जॉय केलाय ना. पहिल्यांदाच कोकणात आलोय. म्हणजे एन्जॉयच करून टाकतोय. कोकण म्हणजे आहे आणि रील तर झाले आम्हाला. बीचवर जरा रील शूट करायच्यात. फोटो बिटो काढतो. आणि नंतर संध्याकाळचं काही प्लॅन आहे. जेवणाचा दोनचा मासे खायचे. कोकणात आलं तर मासे नाही खाल्ले. असं कसं झालं? असं कसं. तर मित्रांनो आता मी बीचवर आलोय परत. आता जरा शूट बीट काढायचं. त्याच्यामुळे कार्तिक भाऊनी काहीतरी रील डॉकेट ठेवलेत. काय केलं आता तू? जो तेरे संग काटी राते जो माझा आवाज बसला गेला. आवाज आईच्या गावात करते. आवाज गेला. आवाज आता जस्ट गेला. अचानक माझा आवाज गेला असं वाटतंय मला. झाला लफडा. आजारी नव्हतं पडायचं पण आजारीच पडलो असं वाटतंय मला. काही सीन नाही. इथं बघा काय चाललंय. फोटो खाली करतोय. दाखव कसं जोकर. तू कसं सांगतो? माझा व्हिडिओ काढ ना. शांतच बाबा. मला काही कळायचं नाही काय मला तर झोप यायला लागली खूप. त्यामुळे तुम्हाला एक विषय हे बघा हाच विषय. तू काय भारी आहे राव. मला मारायची नाही. मला मारायची नाही. तुला गमवायची भीती वाटते. कधी सोडू नको मला. तुझ्या विना जगण्याची भीती वाटते. पुढं
नमस्कार मित्रांनो. आता फुल रात्र झाली. विषय काय आहे की कॅमेरा क्वालिटी पण फुल डम झाली. तर एक तर नेटवर्क नाहीये. आम्ही एकतर नुसते हिंडतोय. जेवण बिवणं झालेत आमचे. फुल मासे बिशे खाल्ले आम्ही. मासे खाल्ले आता आम्ही. तर आता आम्ही झोपणार आहेत. आतमधला व्ह्यू दाखवतो तुम्हाला. चला. कोण हागायला गेलं? चला आता आम्ही खाली कोण झोपणार आहे? खाली मी झोपणार चला मित्रांनो आता आम्ही डायरेक्ट झोपायची हे करतो. सकाळी 3 वाजता उठलं त्याच्यामुळे पक्की झोप आली आम्हाला. डेंजर. आता आम्ही डायरेक्ट झोपी जातो. हे पाणी संपलं काय रात्रभर पाणी. चला मित्रांनो भेटतो डायरेक्ट उद्या. म्हणजे हा ब्लॉग कंटिन्यू राहणार आहे. याचे मला वाटते 2 पार्ट तरी निघतील. बघू अजून एडिटिंग करायला बसल्याच्या नंतरच कळतं आपल्याला. एक कोकणामधला भेटल आणि एक घरी जाताना एक भेटल. असे 2 ब्लॉग. थांबे आवाज कमी आहे. अरे फक्त विषय काय आम्ही जरा लवकरच निघायचा प्रयत्न करणार आहेत. कारण तामिनी घाटात अंधारात भूता येतात असं आम्ही ऐकलंय. म्हणून लवकर निघायला पाहिजे. सकाळी तर लय भारी दिसत होतं पण रात्री काय विषय काय माहित कसा. सकाळी असला भारी व्ह्यू होता ना. असली गाडी पळवली आम्ही. भूतांचा पण काय विषय नाही. विषय काय आमच्या एका गाडीला लाईट आहे पण एका गाडीची लाईट जरा डील आहे. असा विषय झाला. लपडा होईल त्याच्यामुळे जरा सेफ्टी ठेवली पाहिजे. आता आम्ही निघायला आज रात्रीच निघलो असतो. पण जरा विषय आहे का आपल्या गाडीचं जरा भेटतो तुम्हाला सकाळी. सकाळी. नाही नमस्कार मित्रांनो. सकाळ झाली आम्ही आंघोळ बिंघोळ केल्यात म्हणजे अवतार पक्का हे शिवाय द्यायला नको. सगळे डिलीट करता तुम्ही मला. आता मी जेवणार आहे. आता परत मासे बिशे घालून संध्याकाळी जरा दाखवू नाही शकलो म्हणून. म्हण गुड मॉर्निंग. भाऊ झोपच झाली नाही. काय करायचं मला बोलायचं. आमचं एकतर झोपांमुळे पक्के डोकं दुखायला लागलं. आता बघू बीचवर आता चहा पिणार आहे. परत बीचवर एकदा राऊंड मारून आहे. मग जेवणार आणि मग जाता घराच्या. चला मित्रांनो आता आम्ही चाललोय. जी ट्रिप झाली वाटते सक्सेसफुल. म्हणजे अजून पण जरा बीचवर एकदा परत जाऊन फोटो बिटो काढणार निघणार आहेत. तर नमस्कार मित्रांनो. आता जेवण वगैरे झालेलं आहे. तर आता आम्ही आवरून बिवरून डायरेक्ट निघणार. परत बीचवर फोटो बिटो काढणार आणि इथून डायरेक्ट नरेगाव. मला तर आता वैताग गाडी चालवायचं कारण झोपच खूप येते. आता मी गाडी चालव नाही तर कार्तिक किंवा कुणाला तरी भेटतो बीचवर गेल्यावर किंवा डायरेक्ट रस्त्यावर गेलो. काय नाही घातलं तू. तर मित्रांनो आता आम्ही खूप रील शूट केल्यात. आता आम्ही इथून निघतोय. जर तुम्हाला रील बघायची असतील तर प्लीज इंस्टाला फॉलो करा कारण कंटेंट खूप भारी आहे. मी माझ्या मित्रांची आयडी मेन्शन म्हणजे माझ्या कार्तिकची त्यांची तुम्ही बघा. लय रील शूट केल्यात आम्ही. लय एंटरटेनिंग रील. आणि हे बघा आता समुद्राची आता जायची तर खूप इच्छा आहे पण आता आम्ही आंघोळ बिंघोळ केली म्हणून परत जायचं. परत आंघोळ करायचं. आता रूम पण गेली आमची. चेकआउट केली आम्ही. काही करू नाही शकत. तर आता आम्ही सगळे चाललोय. ओय थंबनेल 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 काढते इकडे बघा ना. थंबनेल साठी यशाच थंबनेल मध्ये. ए आद्या बघ इकडं थंबनेल साठी. आद्या चला बाय मित्रांनो आम्ही निघालोय आता जाण्यासाठी. म्हणजे अर्धे नाही आम्ही खूप लांब आहे. अजून 3 तासाचा रस्ता आहे. आदित्य भाऊन ते त्यांच्या गाडीमध्ये हवा भरते. आता कार्तिक भाऊ गाडी चालवत आहे. मी मागं बसतोय. पायाचे वाईट चहा आता काही स्प्राईट बीट आता पितो. लय गरमी येते म्हणून. तर नमस्कार मित्रांनो. आता आम्ही एका जागी थांबलोय हायवे रोड. वॉटरफॉल बघण्यासाठी. पण आता वॉटरफॉल कुठून दिसणार बरोबर आहे. नाही पाऊस नाही काही नाही तुमच्या. अरे नाही रे आतमध्ये येते. दामिनी गेली. आता जर आम्ही इथे थांबलोय तर टाक्या खाली करतायत लोक.
तर नमस्कार मित्रांनो, हा व्लॉगचा एंड मी बनवतो आता, कारण आम्ही खूप फिरलो जरा. येत्या टाइमिंग काही रेकॉर्ड नाही केलं कारण अंधार होता, गाडी चालवायची होती, सगळे खूप थकले होते म्हणून. आता कार्तिक भाऊ आणि यश भाऊ आम्हीच आहेत, ते बाकी सगळे गेलेत. तर मित्रांनो, उद्याची वाट बघा. म्हणजे हे व्लॉग आले तुम्हाला कळणच, पण मी असं म्हणतो उद्याची वाट बघा. व्लॉग सोडणार, रील सोडणार, सगळं सोडणार. आणि लाईक करा आवडलं तर, आणि बाकी काय नाही, लाईक करा. नाही आवडलं तरी करा, काय विषय हा, आणि कमेंट पण करा. आणि मी एक आयडी मेन्शन करतो कार्तिक भाऊची. आम्ही लय काय काय शूट केले ते मिस करू नका. आणि कारण असेच ब्लॉग परत येतच राहणार आहेत, कारण आता कन्सिस्टंट व्हावंच लागेल. काय म्हणतो कार्तिक? चला भेटतो.